वेलकम स्टुडंट्स. आपण याच्या आधीचं जे लेक्चर्स आहे ज्यामध्ये एल्टन मायो बद्दल आपण बोलत होतो, चर्चा करत होतो आणि एल्टन मायो बद्दल आपण काही बेसिक प्रिन्सिपल, बेसिक आयडिया काय एल्टन मायोच्या ऑर्गनायझेशन बद्दल, ऑर्गनायझेशनमध्ये काम करणाऱ्या लोकांबद्दल त्याचा आपण अभ्यास केलेला आहे. तुम्ही या आधीचे लेक्चर्स पाहिले नसतील तर लेक्चर्स पहा. आपण एक पूर्ण सिरीज आपली पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनची, सामाजिक विचारवंतांची, आपल्या प्रशासकीय विचारवंतांची आपली चालू आहे, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकरची. ओके, जे ग्रेटेस्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह माइंड्स आहेत त्यांच्याबद्दल आपण समजून घेत आहे. असे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह माइंड्स ज्यांचं आज सुद्धा प्रशासनामध्ये त्यांचे तत्व आपल्याला दिसतात, ते प्रायव्हेटमध्ये असो किंवा गव्हर्नमेंटमध्ये. आणि उद्या सिलेक्ट झाल्यानंतर हाच सब्जेक्ट तुम्हाला पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन आणि हेच ॲडमिनिस्ट्रेटिव्ह थिंकर्स तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेशन एक सुधारण्यासाठी आणि चांगला ॲडमिनिस्ट्रेशन बनण्यासाठी काम करणार आहे. ओके, चला पाहूया. प्रशासकीय विचारमध्ये आपण एल्टन मायोबद्दल समजून घेत आहोत. काही बेसिक इन्फॉर्मेशन आपण एल्टन मायोची ऑलरेडी घेतलेली आहे. थोडीफार इन्फॉर्मेशन अजून आपण या लेक्चर्समध्ये त्याबद्दल घेणार आहे. यामध्ये एल्टन मायोचा जो एक त्यांनी प्रोजेक्ट केला होता, एक जो प्रयोग केला होता, एक्सपेरिमेंट, त्याला बँक वायरिंग एक्सपेरिमेंट असं म्हणतात. आपल्याला तो प्रोजेक्ट काय त्याच्यामध्ये जायचं नाही, बँक वायरिंगचा. तो एक नॉर्मल वायरिंगचा रिलेटेड एक प्रोजेक्ट होता त्या ऑर्गनायझेशनमध्ये. त्यांनी त्यातून कोणत्या गोष्टी समजल्या ते आपल्याला महत्त्वाचं आहे, ज्या गोष्टी आपल्याला प्रशासनामध्ये यूज करता येतात. एक सर्वात महत्त्वाची गोष्ट जो एल्टन मायो आपल्याला सांगतो, तो सांगतो औपचारिक संस्थांबद्दल किंवा सामाजिक संस्थांबद्दल, ज्याला तो इनफॉर्मल ऑर्गनायझेशन असं म्हणतो. इनफॉर्मल ऑर्गनायझेशन पहा, त्यांनी काय एक नवीन कन्सेप्ट हा काढला होता. हा एक नवीन कन्सेप्ट आहे, औपचारिक संस्था, इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन, जो एल्टन मायो आपल्याला सांगतो. त्याच्याबद्दल आधी कोणीच बोललेलं नाही आहे. तुम्ही पहा, याच्या आधीचे लेक्चर जे आपण पाहिले, कुठेतरी आपण अनौपचारिक संस्था हा शब्द वापरलेला आहे का? नाही वापरला, कारण ही गोष्ट एल्टन मायो आपल्याला सांगते. आणि ही गोष्ट कोणी ऑब्झर्व पण केली नाही, जी एल्टन मायोने चांगली गोष्ट इथे ऑब्झर्व केली. पहा, एल्टन मायोचं काय म्हणतो, तो म्हणतो की प्रत्येक ऑर्गनायझेशन एक औपचारिक संस्था आहे. बरोबर, एक औपचारिक फॉर्मल ऑर्गनायझेशन आहे, त्याचे रूल्स, रेग्युलेशन्स असतात, नियम असतात. आणि मॅनेजरला वाटते की वर्कर जे आहेत, जे कर्मचारी आहेत, त्यांच्यावर कंट्रोल कोणाचा आहे? त्यांचा कंट्रोल आहे. हे जे औपचारिक संस्था आहे त्याचा लोकांवर कंट्रोल आहे, त्या एम्प्लॉईजवर. बरोबर, असं मॅनेजरला वाटते. आणि जे औपचारिक नियम आहेत तेच नियम सगळे पाळतात, कर्मचारी पाळतात, असं मॅनेजरला वाटते. परंतु एल्टन मायो सांगतो प्रत्येक औपचारिक संस्थेमध्ये एक अनौपचारिक संस्था सुद्धा असते, म्हणजे इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन सुद्धा असते. एम्प्लॉई, जे कर्मचारी, जे कामगार वर्ग आहे, त्यांच्यामध्ये ते एकजूट झालेले असतात आणि त्यांच्यामध्ये त्यांचा एक लीडर पण असतो. ठीक आहे, जो अनौपचारिक लीडर आहे त्यांचा. औपचारिक लीडर कोण आहे? हे मॅनेजर तुमचे औपचारिक लीडर आहे. तुमचा बॉस ऑर्गनायझेशन मधला तुमचा औपचारिक लीडर आहे, ज्याचं तुम्हाला ऐकावं लागते. परंतु एल्टन मायो काय म्हणतो, प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये एम्प्लॉई जवळ येऊन आपली स्वतःची एक, काही एम्प्लॉई आपली एक स्वतःची इन्फॉर्मल ऑर्गनायझेशन बनवल्यासारखे बनवतात, ज्याचा एक लीडर असतो. आणि ते जे कामं करतात ना, ते त्या लीडरच्या सांगण्यावरून करतात. आणि त्यांनी कसं काम करायचं हे त्यांच्या अनौपचारिक जी संस्था आहे त्याच्यामध्ये ठरल्या जाते. मॅनेजरचं काम किती ऐकायचं आणि किती नाही ऐकायचं हे ती अनौपचारिक संस्था त्यांच्यामध्ये ठरवते. आणि त्यांचा जो अनौपचारिक लीडर आहे तो ठरवतो. तो अनौपचारिक लीडर आहे कारण त्याला काही रिकॉग्निशन मिळालेलं नाहीये. त्यांनी स्वतःहून, त्यांना वाटते की नाही हा चांगला लिडरशिप देऊ शकतो, म्हणून त्यांनी त्याला निवडलेला आहे. ओके, आणि तुम्ही पहा, प्रत्येक ठिकाणी असते. तुम्ही फॅक्टरीमध्ये काम करणारे कर्मचारी असाल, तुम्ही ऑफिसर असाल, किंवा तुम्ही प्रायव्हेट ऑर्गनायझेशनमध्ये चांगल्या ठिकाणी इव्हन व्हाईट कॉलर जॉब जरी करत असाल तरी तुम्हाला तिथे पाहायला मिळत असेल की कसे ग्रुप्स बनलेले असतात लोकांचे. आणि त्या ग्रुपमधला कोणता तरी त्यांचा एक ग्रुपचा लीडर असतो, जो सांगत असतो की आपल्याला ऑफिसमध्ये काम कसं करायचं आहे. ठीक आहे, ही अनौपचारिक संस्था असते प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये. आणि हे आधी कोणाला समजलं नव्हतं, हे एल्टन मायोला समजलं. त्यामध्ये तो सांगतो, जसं तो म्हणतो बँक वायरिंग एक्सपेरिमेंटमध्ये अनौपचारिक संस्थाशीच बोलताना, की असे 4 प्रकारचे आपल्याकडे वेगवेगळ्या टाईपचे आपल्याकडे लोक, वेगवेगळे कामं करणारे वेगवेगळे कर्मचारी असतात. त्याचं म्हणणं आहे, जसं जर तुम्हाला औपचारिक संस्थेकडून जर सांगितलं की काम स्लो करायचं आहे, ओके, तर सगळे काम स्लो करणार. ओके, किंवा जर तुम्हाला अनौपचारिक संस्थेने सांगितलं काम स्लो करायचं तर सगळे करणार. त्यामध्ये काही लोक असतील जे काय करणार, स्लो करायला सांगितलं तरी काम जास्त करणार. त्यांना म्हणतात रेड बस्टर. म्हणजे अनौपचारिक संस्था सांगत आहे कमी करायचं, तरी काही लोक काय असतात, अनौपचारिक संस्थेचं न ऐकता काम करणारे लोक असतात, त्यांना रेड बस्टर तो असं म्हणतो.
तोच तो म्हणतो, एखाद्या वेळेस तुम्हाला अनौपचारिक संस्था सांगते की काम जे आहे तुम्ही खूप फास्ट करायला पाहिजे, आपण कोणाच्या भल्यासाठी, ते स्वतःच्या भल्यासाठी बोलतात, अनौपचारिक संस्था आहे ती. मग अशा वेळेस अनौपचारिक संस्थेने सांगितलं काम वाढवायचं, तरी त्यांना विरोध करून काम स्लो करणारे सुद्धा लोक असतात, ज्यांना चेसलर असं तो म्हणतो, फसविणारे. ओके, जे काम कमी करतात, वाढवायला सांगितलं तरी कमी करतात, असे पण काही लोक असतात ऑर्गनायझेशनमध्ये पहा. आणि एक खरं आहे, प्रत्येक ऑर्गनायझेशनमध्ये असे लोक असतात की बाकीचे अनौपचारिक संस्था जे काय सांगत आहे, कर्मचाऱ्यांनी जे ठरवलं हे त्याच्या विरोधातच करणार. त्यामध्ये तो सांगतो काही लोक असे असतात जे स्क्विलर असतात, चहाडखोर लोक असतात, त्याला तो स्क्विलर असं म्हणतो. हे असे लोक असतात जे अनौपचारिक संस्थेमध्ये होणाऱ्या गोष्टी मॅनेजरला जाऊन सांगतात. औपचारिक जे संस्था असतात त्यांच्या मॅनेजरला जाऊन सांगतात. हे असे सुद्धा ऑर्गनायझेशनमध्ये काही लोक असतात. ओके, आणि त्यानंतर आपापसामध्ये सामाजिक अंतर न राखणे असे सुद्धा बरेचसे लोक असतात, जे त्यांनी हे ठरवलं असते की इन्फॉर्मल ऑर्गनायझेशनमध्ये राहताना ते आपापसामध्ये सामाजिक अंतर कधी राखणार नाही. आणि असं करून सामाजिक अंतर राखणारे सुद्धा काही एम्प्लॉईज असतात, ज्यांना अनौपचारिक संस्थेतल्या कामांमध्ये काहीही त्यांना इंटरेस्ट नसतो आणि त्यांच्यापासून अंतर राखणारे सुद्धा बरेचसे लोक असतात. अशा वेगवेगळ्या प्रकारचे लोक आहेत. तर इनफॉर्मल ऑर्गनायझेशन तो म्हणतो खूप डॉमिनंट आहे, परंतु असे सुद्धा लोक आहेत. आणि इनफॉर्मल ऑर्गनायझेशन जेव्हा तो बोलतो की फार महत्त्वाची असते. तो याचं महत्त्व सांगताना सांगतो, समजा एखाद्या ऑर्गनायझेशनमध्ये जर एम्प्लॉईज तुमचं ऐकत नसतील, मॅनेजरचं ऐकत नसतील, तर मॅनेजरकडे ते काम करून घेण्यासाठी सर्वात बेस्ट गोष्ट कोणती आहे? इनफॉर्मल लीडरला पकडा, इनफॉर्मल लीडरला समजवा. आणि जर तुम्ही एका लीडरला, त्यांचा जो इनफॉर्मल अनौपचारिक लीडर आहे त्याला जर समजवलं, त्याचं लोक सगळे ऐकतात. तुमचं मॅनेजरचं नसेल ऐकेल तरी कर्मचारी त्याचं ऐकतात, आणि त्याचं ऐकलं तरी मॅनेजरचं काम तुमचं होऊ शकते. ठीक आहे, आणि ही चांगली गोष्ट आहे. यामध्ये तो इनफॉर्मल लीडर लोकांचे मुद्दे सुद्धा मांडणार, वर्करचे, आणि मॅनेजर आपलं काम करून घेण्यासाठी त्याचे काही मुद्दे ऍक्सेप्ट करतील, ज्यामुळे मॅनेजमेंटचं सुद्धा काम होत आहे आणि वर्करचे जे काही मुद्दे आहेत ते सुद्धा ऐकल्या जात आहेत. पहा किती चांगल्या चांगल्या गोष्टी आपल्याला एल्टन मायो सांगतो. आणि त्यामुळेच तो म्हणतो, जर ऑर्गनायझेशनमध्ये तुमची जे काही फॉर्मल ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये इनफॉर्मल लीडर नसतील तर ते क्रिएट करा, कारण त्याचा उपयोग तुम्ही चांगले कामं करण्यासाठी आणि एम्प्लॉईज तुमच्या वर्करला सुद्धा समाधानी ठेवण्यासाठी त्याचा तुम्ही उपयोग करू शकता. मानसिकदृष्ट्या त्यांना सुद्धा समाधानी ठेवण्यासाठी तुम्ही त्यांचा उपयोग करू शकता. एवढ्या चांगल्या गोष्टी, एवढ्या नवीन गोष्टी आपल्याला एल्टन मायो सांगतो. त्यामुळेच एल्टन मायो म्हणतो, पहा, कर्मचाऱ्यांशी संवाद साधणे आणि त्यांना प्रेरणा देणे खूप आवश्यक आहे. आणि त्यासाठी अधिकाऱ्यांकडे सामाजिक कौशल्य असायला पाहिजे, ज्या सामाजिक कौशल्याचा वापर करून ते कर्मचाऱ्यांना समजू शकतात. इनफॉर्मल ऑर्गनायझेशन जे आहेत त्या इनफॉर्मल ऑर्गनायझेशन सुद्धा त्यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकतात. ठीक आहे, त्यामुळे आवश्यक आहे की जे अधिकारी आहेत त्यांच्याकडे सामाजिक कौशल्य असावं, लोकांना समजून घेण्याचं कौशल्य त्यांच्याकडे असावं. पहा किती चांगल्या गोष्टी आपल्याला एल्टन मायो यांनी सांगितलेल्या आहेत. ज्या गोष्टी बाकीचे कोणतेही त्याच्या आधीचे थिंकर्स त्याच्याबद्दल बोलत नाही, त्या गोष्टी आपल्याला एल्टन मायो सांगतो. ओके, त्यांनी एल्टन मायोने नेहमी सुरुवातीपासून ही गोष्ट सांगितलेली आहे की ठीक आहे, पैसा मोटिवेटर, प्रेरणादायक म्हणून काम करू शकतो, परंतु फक्त पैसा प्रेरणा देत नाही. मानसिकता समजून घ्या काम करणाऱ्या लोकांची, त्यांची मानसिकता चांगली ठेवा. आणि काम करणाऱ्या लोकांची मानसिकता चांगली असेल तर ऑटोमॅटिक प्रोडक्टिव्हिटी वाढेल, कर्मचाऱ्याची सुद्धा ग्रोथ होईल, ऑर्गनायझेशनची सुद्धा ग्रोथ होईल. एवढ्या चांगल्या गोष्टी आपल्याला एल्टन मायो सांगतो. ऑफकोर्स यावर टीका सुद्धा आहेत. एल्टन मायोच्या आपण जेवढे थिंकर पाहिले त्याच्यामध्ये आपण टीका पाहिलेल्या आहे. प्रत्येक थिंकरच्या टीका, एल्टन मायोच्या सुद्धा टीका आहेत. ज्या टीका आपल्याला जे पुढचं लेक्चर होईल त्यामध्ये आपल्याला टीका समजून घ्यायची की एवढ्या चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी एल्टन मायोच्या कामामध्ये कुठे कमतरता राहिली, त्याच्या विचारांमध्ये कुठे कमतरता राहिली, ती काय टीका आहे ते तुम्हाला एल्टन मायोचं जे तिसरं लेक्चर्स होईल त्या तिसऱ्या लेक्चर्समध्ये तुम्हाला त्यामध्ये समजतील. ठीक आहे, पहा, एवढ्या महत्त्वाच्या गोष्टी आपण पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये इथे समजून घेत आहे. आणि अशाच गोष्टी आपण आपल्या कोर्समध्ये समजून घेतो. ओके, ऑफलाईन कोर्समध्ये सुद्धा आणि ऑनलाईन कोर्समध्ये सुद्धा. आपला ऑफलाईन कोर्स लक्षात घ्या, येत्या 7 जुलैपासून आपण लॉन्च करतो आहे, ज्याच्या ॲडमिशन प्रोसेस ऑलरेडी चालू आहे. तुम्ही ज्ञानदीप अकॅडमीला कॉन्टॅक्ट करू शकतात किंवा इथे जो कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे 940 542 546 1 हा माझा पर्सनल नंबर आहे. यावर कॉन्टॅक्ट करून सुद्धा तुम्ही माहिती घेऊ शकता. पुण्यामध्ये नसाल, ऑफलाईन करणे तुम्हाला पॉसिबल नसेल तर ज्ञानदीप ऑप्शनल हे ॲप डाउनलोड करून तिथे सुद्धा तुमच्यासाठी पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन कोर्स ऑनलाईन फॉर्ममध्ये अवेलेबल आहे विथ रेकॉर्डेड लेक्चर्स. ते इंग्लिश आणि मराठी या दोन्ही मीडियममध्ये आहे, ज्यामध्ये
लेक्चरसुद्धा आहेत, PDF-सुद्धा तुम्हाला अवेलेबल आहेत, आन्सर रायटिंगचे सुद्धा सेशन्स त्यामध्ये आहेत. त्यानंतर तुम्हाला टेस्ट सिरीजसुद्धा तिथे अवेलेबल असणार आहेत आणि पर्सनल मेंटरशिप तर ऑफकोर्स मी आहेच तुम्हाला कधीही पर्सनल मेंटरशिप द्यायला. माझ्या नंबरवर कॉन्टॅक्ट केला की सगळी मेंटरशिप मी आपल्या स्टुडंट्सना कंटिन्युअसली देत असतो. हेच बेनिफिट्स तुम्हाला ऑनलाईनमध्ये सुद्धा मिळणार. फक्त तिथे क्लासरूम समोरासमोर बसून तुमची टीचिंग असणार आणि समोरासमोर आन्सर रायटिंग आणि समोरासमोर टेस्ट सिरीज होणार. ओके, त्यामुळे ऑनलाईन आणि ऑफलाईन जो तुमचा मोड असेल त्या दोन्ही मोडमध्ये तुम्ही कोर्स घेऊ शकतात आणि अशा सोप्या भाषेमध्ये आपल्याला गोष्टी समजून येऊ शकतात. बाकी एल्टन मायोबद्दल अजून एक आपलं जे समोरचं लेक्चर आहे त्या लेक्चर्समध्ये त्याच्यावरच्या टीका आपण समजून घेऊया. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. थँक्यू.